बरेचसे विद्यार्थी असे असतील की त्यांना 11वीला पण त्यांनी फॉर्म भरलेला असेल आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग फर्स्ट इयरसाठी पण त्यांनी फॉर्म भरलेला असेल आणि कदाचित 11वीची ॲडमिशन प्रोसेस सुरूही झाली असेल आणि त्यांचा नंबर कुठल्या तरी कॉलेजला लागलाही असेल. आता त्यांच्यापुढे प्रश्न असा आहे की 11वीला ॲडमिशन घेऊ की नको. माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही 11वीला जर प्रवेश मिळत असेल तर तो घेऊन ठेवा. 11वीला ॲडमिशन मिळाल्यानंतर तुमचं ओरिजिनल लिव्हिंग सर्टिफिकेट डेफिनेटली त्या कॉलेजमध्ये जमा करावं लागेल तुम्हाला, तरच तुमचा प्रवेश होणार आहे. आणि आपली जी प्रोसेस सुरू होणार आहे, आपला 8 जुलैला आपला पहिला जो कॅप राऊंड 1चा जो फॉर्म आहे तो आपल्याला भरायचा आहे 8, 9 आणि 10 जुलैला. आणि त्याच्यानंतर आपली अलॉटमेंट होणार आहे. म्हणजे आपल्या प्रोसेसला जर वेळ लागला आणि इन बिटवीन जर का तुम्हाला 11वीला प्रवेश मिळत असेल तर तुम्ही सर्वांनी, माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही तो घेऊन ठेवावा. कारण जर का डिप्लोमाला तुम्हाला नाही मिळालं कुठलीच सीट पूर्ण 4ही राऊंडमध्ये आणि तोपर्यंत 11वीची ॲडमिशनची प्रोसेस पूर्ण संपली किंवा ITIची ॲडमिशन प्रोसेस पूर्ण संपली, तर मग तुम्ही काय करणार. पॉईंट असा आहे की तुम्ही 11वीचं ॲडमिशन घेताना ओरिजिनल लिव्हिंग सर्टिफिकेट तिथे जमा करा. जमा केल्यानंतर तिथली ॲडमिशनची पावती आणि तुम्ही जेवढे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत त्या सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटचे 2 सेट तिथल्या प्राचार्यांकडनं किंवा मुख्याध्यापकांकडनं अटेस्टेट करून घ्या. नंबर 1. नंबर 2, जर त्या प्राचार्यांनी तुम्हाला रिटेन्शन सर्टिफिकेट दिलं तर ते घेऊन ठेवा. रिटेन्शन सर्टिफिकेट काय असतं, समजा तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट त्या कॉलेजने घेतले तर त्या प्राचार्यांकडनं एक रिटेन्शन सर्टिफिकेट त्यांच्या कॉलेजच्या लेटर हेडवर घ्यायचं की सदर विद्यार्थ्याचं नाव असेल, आमच्याकडे 11वी सायन्स किंवा आर्ट्स किंवा कॉमर्सला प्रवेश घेतलेला आहे आणि प्रवेश घेतेवेळी पुढील प्रमाणे ओरिजिनल डॉक्युमेंट त्याने आमच्याकडे जमा केलेले आहेत. तिथे सही असते प्राचार्यांची, मुख्याध्यापकांची आणि शिक्का असतो त्या कॉलेजचा. ह्याला म्हणतात रिटेन्शन सर्टिफिकेट. हे तुम्ही घेऊन ठेवा. किंवा ज्या वेळेस तुम्ही 11वीला प्रवेश घ्याल त्यावेळेस तिथल्या प्राचार्यांकडनं बोनाफायडी घ्या. आता बोनाफायडी काय असतो, बोनाफायडी हे असं सर्टिफिकेट असतं की त्यावर लिहिलेलं असतं की सदर विद्यार्थ्याने आमच्याकडे 11वीला प्रवेश घेतलेला आहे आणि आता तो आमचा विद्यार्थी आहे. म्हणजे या गोष्टीवरनं पण आम्हाला कळेल की तुम्ही कुठेतरी 11वीला प्रवेश घेतलेला आहे. किंवा प्रोफार्मा N असतो. तुम्ही जर का DTच्या वेबसाईटवर जाल आणि डाउनलोड या मेनूमध्ये जाल तर प्रोफार्मा N तुम्हाला मिळेल. तो प्रोफार्मा N पण तुम्ही 11वीचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडनं भरून घेऊन त्यांचा सही शिक्का घेतला तर तो पण चालतो. आता 3-4 गोष्टी मी तुम्हाला याच्यासाठी सांगितल्या. जर का तुम्हाला 11वीला आता प्रवेश मिळत आहे आणि नंतर डिप्लोमाला सुद्धा तुमच्या मनासारखं कॉलेज आणि कोर्स मिळाला तर तुम्हाला काय करावं लागेल, 11वीचा प्रवेश तुम्ही त्यावेळेस रद्द करू शकता. इकडे तुम्ही प्रवेश मिळाला तेव्हाच जाऊन 11वीचा प्रवेश रद्द करायचा आहे. आणि डिप्लोमा कॉलेजला ॲडमिशन मिळाल्यानंतर आम्ही तुम्हाला 3 वर्किंग डेज देत असतो की ज्यामध्ये तुम्ही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आम्हाला सबमिट करायचे असतात. आणि डिप्लोमा कॉलेजमध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट्स फक्त तुमचा लिव्हिंग सर्टिफिकेट घेतलं जातं. बाकीचे सर्व डॉक्युमेंट्स फक्त ओरिजिनल बघण्यासाठी, आम्ही चेक करण्यासाठी बघत असतो. बाकी ओरिजिनल डॉक्युमेंट कोणतंही ठेवत नाही, फक्त आम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट ठेवत असतो. आणि जर का तुम्ही 11वीचा प्रवेश घेतलेला असेल आणि तुम्ही जर का रिटेन्शन सर्टिफिकेट दाखवलं, तिथल्या प्राचार्यांकडनं किंवा तिथल्या मुख्याध्यापकांकडनं घेतलेलं जे अटेस्टेशन आहे ते तुम्ही अटेस्टेड झेरॉक्स दाखवल्या किंवा बोनाफाईड दाखवला तर तुम्हाला 3 दिवस आम्ही वर्किंग डेज देत असतो की तुम्ही जा आणि तुमचा 11वीचा प्रवेश रद्द करा आणि ते ओरिजिनल लिव्हिंग आमच्याकडे घेऊन या. ही फॅसिलिटी फक्त त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे की जे 11वीला प्रवेश घेऊन ठेवते. आणि माझं वैयक्तिक मत तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही घेऊन ठेवू शकता. कारण जर का तुम्हाला डिप्लोमा इंजिनिअरिंगला मनासारखा कोर्स आणि मनासारखं कॉलेज मिळालं नाही तर कदाचित मग तुमच्याकडे काही ऑप्शन उरणार नाही. पुढची गोष्ट मग तुम्ही म्हणाल की सर मग फीसचं काय, कारण फीस तर आम्हाला 11वीची पूर्ण भरावी लागेल आणि प्रायव्हेट कॉलेजेसची फीस कदाचित जास्त असू शकते 11वीची. मग त्यावेळेस काय करायचं, बघा शासनाचा नियम आहे की 11वीची ॲडमिशन प्रोसेस संपण्याचा जो शेवटचा दिवस आहे त्याआधी जर का तुम्ही 11वीचा प्रवेश कॅन्सल केला तर सदर कॉलेजकडनं फक्त 1000 रुपये प्रोसेसिंग फीस तुमच्याकडनं घेतली जाते आणि बाकीची फीस आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला परत केले जातात. लक्षात ठेवा, समजा 11वीच्या ॲडमिशनचा शेवटचा दिवस मानून घ्या की 30 जुलै आहे आणि 30 जुलैच्या आत जर का तुम्ही तिथे जाऊन अर्ज दिला की मला माझा प्रवेश कॅन्सल करायचा आहे कारण मला डिप्लोमा इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालेलं आहे, तर तुम्हाला फक्त 1000 रुपये तुमचे पैसे वाया जाणार आहेत. बाकी सर्व तुम्हाला परत मिळतील. हा शासनाचा नियम आहे. आता त्या कॉलेजने तुम्हाला पैसे दिले नाहीत तर तो भाग वेगळा. त्यावेळेस तुम्ही काय करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे, परंतु मी नियम तुम्हाला सांगितलेला आहे.
सो 11वीला जर का प्रवेश मिळत असेल तर तो घेऊन ठेवा. घेतल्यानंतर त्या कॉलेजकडनं एक तर बोनाफाईडी घ्या. त्या कॉलेजच्या प्राचार्यांकडनं 2 सेट ओरिजिनलचे झेरॉक्स काढून त्यावर अटेस्टेड घेऊन ठेवा. रिटेन्शन सर्टिफिकेट मिळालं तर ते रिटेन्शन सर्टिफिकेट घेऊन ठेवा, जेणेकरून तुम्हाला जर का डिप्लोमा कॉलेजला ॲडमिशन मिळालं तुमच्या मनासारखं कॅप 1, 2, 3 किंवा 4ला, तर तुम्हाला तिकडचं ॲडमिशन रद्द करता येईल आणि इकडे घेता येईल. सो ॲडमिशन घ्या जर का 11वीला प्रवेश मिळत असेल तर. गुड लक.